नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. रब्बीतील ज्वारीचा ई पीक पाहणीमध्ये समावेश करा, नाफेडद्वारे खरेदी करा, आमदारांची मागणी. अमरावती. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सोयाबीन आवक 13,000 क्विंटलवर, दर मात्र स्थिरच. खरीपाची तयारी, दरवळ्याच्या अपेक्षेने साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड. चॅनलला जर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन प्रेस करा. रेकॉर्ड ब्रेक. 69.88% मतदान कोणाच्या पत्त्यावर, कार्यकर्त्यांची आकडेमोड. नेते पदाधिकाऱ्यांकडून विजयाचा दावा. 100 रुपयांनी खत वाढलं, काळीज पिळवटलं, कर्जाचा डोंगर वाढणार, जिल्ह्यातील शेतकरी बेजार. भंडारा. उत्पादन खर्चाचा हिशेब जुळता जुळेना. अवकाळीचा पुन्हा दणका, वीज पडून 7 जनावरे ठार. काढणीला आलेल्या मका, गहू, कांदा, बीज उत्पादन पिकांचे नुकसान. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घटना. पंढरपूरला पाणी पोचले आणि वीज गेली, 6 तास वीज पुरवठा करण्याची मागणी. खर्डा परिसरात खरीप पूर्व मशागतीनं वेग, शेतकऱ्यांकडून सोयाबीन पिकाला पसंती. बळीराजाला यंदा दमदार पावसाची प्रतीक्षा. शेतकऱ्यांना कांद्याचे दर वधारण्याची अपेक्षा, दर स्थिर. जुलैनंतर उसळी, उत्पादनात घट. शेतकऱ्यांना कांदा दर वधारण्याची अपेक्षा, दर स्थिर. जुलैनंतर उसळी, उत्पादनात घट. अवकाळी आली, भट्टीचं मातेर केलं, कच्च्या मातीचा विटांचा चिखल. नुकसान भरपाई देण्याची मागणी. संगमनेर. मध्यरात्रीच्या वादळी पावसाने वीज यंत्रणा कोलमडली. अहमदनगर जिल्ह्यातील दरेवाडी, बुरुडगाव, आरसनगर, कडेगाव परिसरातील घटना. यंदा लोणचे खाणे ठरणार खिशाला जड, कैऱ्याची टंचाई, भाव गगनाला. लोणचे बनवण्यासाठी महिलांची लगबग, दरामध्ये दुप्पट वाढ. दुधाचा खर्च आणि दराचा ताळमेळ, जमिना व्यवसाय तोट्यात. अनुदान झाले बंद, खर्च वाढला, आवक मात्र कमी. लोणेर परिसरातील आरोग्यवर्धिनी केंद्रात कर्मचारी संख्या कमी, रुग्णसेवा वाऱ्यावर. रिक्त जागा त्वरित भरण्याची नागरिकांना मागणी. स्वखर्चाने भागवली मोरांची तहान. वडनेर वैभव परिसरातील शेतकऱ्यांनी मानले वनखेत्याचे आभार. वादळी वारा, पाऊस, गारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान. नांदेड जिल्ह्यातील जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी पावसाची हजेरी. देवळात पावसामुळे 1.5 कोटींचा कांदा भिजला.